देव प्रकट झालं. ते हर्षिदनाथ आप्पांच्या माग माग चाललं होतं. बाळ्या सांग, तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला. होय सांगतो. हलसिद्धनाथ, तू माझ्या नावे 12 वर्षे जी तपश्चर्या केलीस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी जेव्हा अवतार धारण करेन तेव्हा तुझ्या अंगावरची घोंगडी स्वतः खांद्यावर घेईन. ज्या मेंढ्यांच्या लोकरीपासून ही घोंगडी विणली जाते त्या मेंढ्यांचा मी तुझी लेकरं समजून सांभाळ करेन. तू 12 वर्षे माझे स्मरण केलेस, मी तुझा उदो करेन. बोला बोला हर्षिदनाथाच्या नावानं.